नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण चिकन मटन बिर्याणीपेक्षाही भारी अशी एक बिर्याणी बनवणार आहोत, म्हणजेच अंडा बिर्याणी. खूप छान चवीची होते. अगदी कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये तयार होते. तर ती कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. इथे मी अंडी उकडायला ठेवलेले आहेत. आता छान असे अंडे उकडलेले आहेत. ते आता टरपलं काढून घेऊया आपण. अशा पद्धतीने छान शिजलेले आहेत, त्यामुळे टरपलं अगदी अलगदपणे निघत आहेत. त्यामुळे सर्व अंडे आपण अशा पद्धतीने सोलून घेणार आहोत. बघा, इथे मी सर्व अंडे सोलून घेतलेले आहेत. आता काटे चमच्याने त्याला असे छिद्र पाडून घ्यायचे. मसाला लावल्यानंतर ना ते छान असा अंड्यात मुरतं, त्यामुळे फोर्क स्पूनने असे छिद्र पाडून घ्यायचे. आता एका डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत, त्याला मसाला लावून घ्यायचा. इथे मी हा बिर्याणी राईस घेतलेला आहे. हे बिर्याणी राईस वापरणार आहे मी, बासमती राईस. तुम्ही कोणता बासमती राईस वापरता ते कमेंटमध्ये सांगा. बघा, 1 वाटी. आता ते 10 मिनिटे मी पाण्यात भिजायला ठेवणार आहे. 1 वाटी, अजून 1 वाटी घेणार आहे, 2 वाट्या. त्यामध्ये स्वच्छ धुवून पाणी घालायचं आणि 10 मिनिटे असंच भिजत ठेवायचं पाण्यामध्ये. आता आपण कांदा कापून घेऊया. कांद्याचे एकदम पातळ असं स्लाइस करायचे. हे बघा, अशा पद्धतीने बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि 1 मिरची घेतलेली आहे. हे पुदिना हे मी बाल्कनीमध्ये एका कुंडीमध्ये लावलेला आहे. पुदिना, थोडीशी कोथिंबीर. आता मसाला लावून घेतलेले अंडे फ्राय करून घ्यायचे. हे बघा, एक एक असं सोडायचं आणि छान शालो फ्राय करायचं. खूप छान दिसत आहे. कोणाकोणाला बिर्याणी आवडते त्यांनी कमेंटमध्ये सांगा. खूप छान बिर्याणी होते. जास्त पसाराही होत नाही कुकरमध्ये केल्यामुळे, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. खूप छान टेस्ट येते. बघा, अंडे काढून झालेले आहे. आता आपण त्याच पॅनमध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा. थोडंसं तेल घालायचं, मीठ घालायचं. मिठामुळे काय होतं, कांदा लवकर भाजला जातो, त्यामुळे मीठ जरूर घाला. बघा, कांदा भाजून झालेला आहे. आता कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. खडे मसाले घालून घ्यायचं. आपले रेग्युलरचेच खडे मसाले घालायचे. बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवलेलं आहे. ते बाजारातल्यापेक्षा घरी बनवलेलं केव्हाही चांगलं. मिरची, 1 मिरची घेतलेली आहे, त्याचे 4 तुकडे केलेले आहेत मी. तूप घालायचं 1 चमचा. तुपामुळे फ्लेवर खूप छान येतो. तूप असेल तर जरूर घाला. टोमॅटो छान असं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने टोमॅटो मऊ होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. हळद पूड, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट आहे तो. आणि हा माझ्याकडे बिर्याणी मसाला नव्हता, मी पुलाव मसालाच घातलेला आहे. तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल. दही 2 चमचे. दही जरूर घाला, दह्यामुळे खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला. छान असं मिक्स करून घ्यायचं. पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरलेलं होतं ना, ते घालून घेऊया. पुदिनामुळे फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीला. असेल तर जरूर घाला तुम्ही. अर्धा लिंबू. आता सर्व मिक्स करून घ्यायचं छान. अंडे घालून घेऊया.
परत एकदा परतून घ्यायचं. मीठ घालायचं चवीनुसार आणि छान मिक्स करायचं परत एकदा. बघू शकता किती छान दिसत आहे. चवीला तर अप्रतिम. आता ज्या वाटीने तांदूळ घेतलेलं ना त्या वाटीनेच मी पाणी घालणार आहे. व्हिडिओच्या शेवटी सांगेल मी पाणी किती लागलेलं ते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण तांदूळ ॲड करूया. पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की मग तांदूळ घालायचं. बघा पाण्याला थोडी उकळी आलेली आहे. तांदूळ पण छान विझलेले आहेत बघा. आता सर्व तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचं. आधी भिजवल्यामुळे का भात खूप मोकळा होतो, त्यामुळे एक 5-10 मिनिटे तरी आधी भिजत ठेवायचं तांदूळ. अशा पद्धतीने सर्व तांदूळ घातलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं एकदा. परत एकदा कोथिंबीर पुदिना घातलेला आहे. फ्लेवर खूप छान येतो. कोथिंबीर पुदिना जरूर घाला. तळलेला कांदा वरती घालायचा. किती छान दिसत आहे. आता परत थोडंसं तूप घालायचं. तुपाचा फ्लेवर बिर्याणीत खूप छान उतरतो आणि भात मऊ आणि मोकळा होतो, त्यामुळे तूप असेल तर जरूर घाला. आता जास्त मिक्स करायचं नाही. आता झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या काढायचं मीडियम गॅसवरती. बघा कुकर गार झालेला आहे. किती असं वाफ येत आहे. किती छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मस्तच, खूप मस्त असं दिसत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मला बिर्याणी शिजवताना एका वाटीला तांदूळ असेल तर 2 वाट्या पाणी घालायचं. 2 वाट्याला मी 4 वाट्या पाणी घातलेलं. अशा पद्धतीने छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.